देवाचं नाव घेत नाही, साधू संतांकडे जात नाही, परमार्थिक क्षेत्रातलं कोणतंच काम करत नाही, तो मरते. पण मेल्यावर त्याचं काय होते हे भागवतात सांगायला की वात्या रूप धर यत्र धावन दश दिशांतरम सीता तप परिक्लेष्ट निराहार पिपासिता. की जो देवाचं नाव घेत नाही, साधू संतांची निंदा करते, तो मरते आणि मेल्यावर त्याला वाऱ्याचं रूप प्राप्त होते. चांगल्या ठिकाणी थांबता येत नाही, चांगलं खाता येत नाही, साधू संतांजवळ जाता येत नाही, म्हणून तो भटकत राहते. आता आठवीत एका सेकंदामध्ये मुंबई, एका ठिकाणी त्याला थांबता येत नाही. आणि जो देवाचं नाव घेते तोही मरण पावते. पण मेल्यावर त्याचं काय होते की दिव्य रूप धरो यत्र तुलसी दाम मंडिता पीतवासा घनश्याम मुकुटी कुंडलान्विता. जो देवाचं नाव घेते, साधू संतांकडे जाते, तो कोण्या ठिकाणी मरो, वावरात मरो, घरी मरो, दवाखान्यात मरो, मेल्यानंतर त्याला दिव्य रूप प्राप्त होते. 4 हाताचा तो होते देवासारखा. देवाचे दूत त्याला न्यायला येतात आणि तो देवाच्या धामाले जाते की मातृपितृ भ्राता सगोत्र अपारण चतुर्भुज नर होऊन ठेवी.